मित्रांनो, एका बैलाची खरेदी झाली आहे. खरेदी करणारे कोण आहेत? ज्यांनी जवळजवळ 25 बैल खरेदी केली आणि 26वा बैल खरेदी करू वाटते असे बैलगाडी मालक आहेत. पहिल्यांदा मालक कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो. नमस्कार. नमस्ते. नाव सांगा एकदा तुमचं. माझं नाव संदीप नामदेव हरपळे. बर, कुठलं गाव आहे तुमचं? मी राहायला फुरसुंगीत. फुरसुंगीत. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. आणि जसं सांगितलं की 25 बैल खरेदी केल्यानंतर हा 26वा. हा घेण्याचा निर्णय का? आमचे मित्र आहेत गाडगे आणि म्हणजे बंधू आहेत दोघं, राहुल गाडगे आणि पवन गाडगे. यांनी मला नागठाण्याच्या मैदानात फोन केला की आपल्याला एक बैल घ्यावा लागतोय. बर. तर मी बैलाला फक्त फेरा पळता की बघितला होता, गट काढलेला. मग त्याच्यानंतर सीमीला यांनी सांगितलं की बैल कडला सीमीला लागलाय 8व्या सीमीत, बघून घ्या. मी बघितला, पण कडनी बैलांनी गाडी बांधून पळाला, त्यामुळं बैल घ्यायचा निर्णय घेतला. पळ बघून. आणि आता मला वाटतं एक 4-5 दिवसापूर्वी जे नागठाण्याचं मैदान झालं, 14 तारखेला नागठाणे मैदान झालं. त्याचा गुलाल पात्र बैल आहे. हो, त्याचा गुलाल महाराष्ट्र केसरी 2 वेळा महाराष्ट्र केसरी, म्हणजे 4 दिवसात 2 वेळा महाराष्ट्र केसरी झाला. बर. आणि कुठल्या खांशीनं पळतोय, उजव्या डाव्या काय? आता उजवीने पळवला त्याला, दोन्ही खांची आपण आणले हिथं आल्यापासून, म्हणजे आपल्या सातारा चिकडीत आल्यापासून दोन्ही खांदी म्हणजे उजवीनेच पळवला त्याला. बर. आता बैल समजा घ्यायचे, पळतोय म्हणून आपण घेत असतो, पण मला सांगा, तुमच्याकडं बैल झालेत 25, ह्याच्यात वेगळं पण काय दिसतंय का? पळणं हेच वेगळं पण आहे? नाही, ह्याचं पळणं बी आहे आणि शरीर इष्टी बी चांगली आहे आणि फाउंडेशन चांगले आहे. फाउंडेशन चांगले, राग आहे बैलाला. गाडी बांधून पळणारा बैल एकमेव बैल आता मी खिळव बैल पळतो आणि गाडी बांधून पळतोय म्हणून बैल घेतला खरं आपण. असा रेटून बैल पाळणारी बरीच बघितली मी, पण बैल असं रेटून ज्याला समजा नाही पेल, ओपनच्या मैदानात गाडी बांधून पळायचं म्हणलं ना, असं रिलून पळणं किंवा मग इकडं बाहेर ओढणं असं काही नाही. सरळ बैल अंगावर घेऊन पळतोय चांगल्या वस्त्रानं. महत्वाचं काही दिवस मला वाटतं याचं पहिलंच मैदान होतं ना इकडं नागठाणमधलं पहिलं मैदान. तरी त्या शर्यतीचा म्हणजे अंदाज नव्हता, तरी एक चांगल्या पद्धतीनं पळणार, कडनी पळला. आता नागठाण सारख्या मैदानात पब्लिकने पळणं म्हणजे एवढा सोपा विषय नाही. दुसऱ्या वास्त्राला कुठला बैल आहे हा? बुलढाण्याचा अर्जुन. बुलढाण्यात त्यांच्याकडं जातो. बुलढाण्यात कुठं आहे बैल हा? नावलीमध्ये खेडगाव आहे. तिथं कुठल्या शर्यत प्रकारात पळतो? शंकरपटामध्ये शंकरपटात ह्याची कामगिरी काय राहिली? प्रत्येक मैदानामध्ये पहिला नंबर जमान करी राहतो. किती आतापर्यंत किती नंबर घेतले? 20-22 नंबर घेतले आम्ही 20-22 या सीझन मध्ये. शंकरपटातली बैल आता बऱ्यापैकी माहीत झालीत. कुठल्या बैलांबरोबर पळालाय शंकरपटातल्या? शंकरपटामधले भरपूर या सीझन जे सर्व बैल आहेत ते सर्व बैला संग पळाला. आणि नाव सांगा. देवा, अर्जुन, बाजी, डबल मिसाईल. तुमची कुठली खरेदी आहे? आम्ही गाडीतनं घेतला होता. गाडीतनं घेतलेला. हा. बर. दाताला वगैरे कसं आता 4 दात आहे तो. 4 दात. बर. 4 दाते म्हणजे आता आपण म्हणून भारात जो असतो बैल, तर त्या वयात आहे. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सांगितलं की शंकरपटातनं हिकडं पळवाय आणला, तर हिकडं आल्यानंतर काय सगळ्यात मोठी तुम्हाला अडचण येत होती? फेरे मिळत नव्हते आणि तिकडले ती एका फेऱ्यामध्ये नंबर मिळून जाते, इकडे 3 फेऱ्या पळून नंबर घ्यावं लागतं. थोडी अडचण जाते 3 फेरे, म्हणजे की आम्हाला माहित नसते असं एक विषय. 3 फेरे हाणतात, ती अडचण जाते. आता तुम्हाला गिराईक आला असेल, तुम्हाला म्हणजे जो बैल घेणारा मालक आला असेल पहिल्यांदा, तर ह्यांना ओळखता का तुम्ही? नाही. बर. हे आता मी सांगतो, ज्येष्ठ बैलगाडी मालक आहे, जशी 25 बैल मी सांगितलं घेतली, ज्या वेळेस कळलं की हे 25 बैल ह्यांनी घेतले, तर बैल ह्यांनाच देण्याचा निर्णय का घेतला? कारण मागणी तर सगळ्या बाजूने येतात. ह्यांना का निर्णय घेतला? त्यांनी 25 चांगल्या दावणीला बैल चाला आपला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर बैल आहेत आणि आपला बैल पण त्या चांगल्या दावणीला जाईल त्याच्यामुळे.
पुन्हा एकदा काकांकडे तर त्यांनी सांगितलं चांगल्या दावणीला बैल जातं, बैलाचं नाव अर्जुन आहे. हो आता सगळ्यात बैल तर घेतला तुम्ही, हो. सगळ्यांना प्रश्न पडतो की कितीला घेतलाय, खरेदी किंमत किती आहे? तशी खरेदी किंमत त्यांनी आम्हाला काय झालं होतं, मी पहिल्यांदा 7 लाख रुपयाला बैल मागितला होता. मग मी ह्यांच्याशी बोलणं केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की एवढ्या रुपयाला बैल घ्यावा लागेल. मग त्यांनी 10,51,000 रुपयाला बैल आपला फायनल झाला. तेवढ्यालाच घेतलाय का? नाही ओरिजिनल किंमत 10,51,000 आहे. मग तशी सांगायला कुणी काही सांगू द्या, नाही, कारण बैल नाही बैल असा ठरला की 2 मैदान बैल पळून घ्यायच्या बोली ठरला. 10,51,000 बैल ठरला. पहिला मी 7 लाख रुपयाला असंच मागितलं होतं. मग 2 मैदान बैल पळून घ्यायच्या बोलीत बैल 10,51,000 ठरला. आता आम्ही त्यांना 11,000 रुपये सर दिलता. बरोबर. त्याच्यानंतर हा बैल पळवला, ह्यांनी आज पळवला, तरी आम्ही उद्याच्याला 23 तारखेला एक मैदान पळवणार. त्यानंतर त्यांचे पैसे त्यांना बैल पसंत आहे आपल्याला की त्यांचे पैसे द्यायचे आणि बैल आपल्या ताब्यात घ्यायचे. म्हणजे उद्या आम्ही घेतलाय म्हणून बाईट जरी पडली तरी उद्या ती अडचण त्यांनाही नकोय ना आपल्यालाही नकोय. कारण का तुम्हाला सांगतोय, तुम्ही बघितलं असेल हे खरेदी विक्रीच्या व्यवहारातून खूप मोठे विषय झालेले. त्यामुळे ते बेत होते. मी स्वतः ते काय तयार नव्हते. आता मी स्वतः आल्यानंतर मी त्यांना बोललो राठोड साहेबांना. मग त्यांना समजून सांगितलं की बाबा आमचं क्षेत्र तसं काही नाहीये आणि आम्ही त्या क्षेत्रात मोडत नाही. आम्ही तुम्हाला शब्द दिला, त्याच दिवशी तुम्ही बाईट दिली तर त्या बाईट मध्ये असा उल्लेख राहील की बाबा ज्या दिवशी तुमचे पैसे देईन त्या दिवशी बैल आमच्या दावणीला येईल. आज मध्यस्थी म्हणून राहुल गाडगे किंवा पवन गाडगे यांच्या दावणीला तू बैल आणून बांधला की बाबा बैलाचे बरेच प्रकार असतात. आता मी 20-25 बैल घेतोय की विश्वासाव घेतली, पण एक मैदान केलं की बैल परत काय पळतच नव्हतं. त्यामुळं मी ते काय ठरवलं की बाबा मला 2 मैदान बैल पाहिजे आणि विश्वासाने त्यांना माझ्या घरी नेलं. त्यांना उद्या भीती नकोय की जे प्रकरण घडले त्या प्रकरणात त्यांना भीती नको, म्हणून मी त्यांना काय सांगितलं की बाबा मध्यस्थी म्हणून कुणाच्या तरी इथं बांधू. आता यांचं माझे जुने संबंध आहेत बरोबर आणि त्यांचे मुळेच हा बैल मला मिळालाय, तर त्यांचे बी संबंधित. मग त्यांना म्हणलं त्यांच्या इथं बांधू आपण बैल, काय अडचण नाही. 23 तारखेला बैल पळण, त्यानंतर आपण त्याचा पुढचा व्यवहार पूर्ण करू. बर. आता तुम्ही बोलता एक गोष्ट सांगितलं की एवढी बैल घेतली, पण ती अशी थोडी आपण साशंकता असते की म्हणजे पळेल का नाही, तो ही तर भीती आहे 100%. त्यातूनच तुम्ही ती एवढी बैल घेतली. हो. तर आता हा बैल घेतोय अर्जुन, हो. तर ती तशी काही भीती वाटेल तुम्हाला? नाही, कसं आहे आता बघा, सगळ्या क्षेत्रात एक कुस्ती क्षेत्र झालं तरी एक खेळ आहे आणि शर्यत क्षेत्र झालं तरी एक खेळच आहे. हार जीत हा प्रकारच आहे. राजकारणात सुद्धा तेच असते. त्याच्यामुळे मी खेळ समजूनच आतापर्यंत खेळाच्या दृष्टिकोन बघितला. हार सहन करण्याची ताकद माझ्याकडे सगळ्यात जास्ती म्हणजे ईश्वराने दिलेली असं मी मानतो. कारण मी 2-2.5 वर्ष झाले की गुलालासाठी माझा एक देवा बैल होता, तो बैल वारल्यानंतर संघर्षासाठी मी गुलालासाठी लय संघर्ष केलाय. त्याच्यामुळे मला काय ते जिंकला नाही जिंकला अशा कितीतरी ही आहेत की बैल घासाघाशीत मैदान ही झालंय, पण आम्हाला नंबर टाकल्यात बैलावर, निकाल नंतर नाही दिला तरी आम्ही आपल्या घरी गेलेलो आहे. त्याच्यामुळे मला काय एवढं हे वाटत नाही की बाबा बैल रिस्क घेतो मी, काय अडचण नाही. आता सांगितलं 25 बैल जसं सांगितलं, तर त्याचं एकंदरीत बजेट काढलं तर खूप जाते, कोटीच्या घरात जाते. हा बैल घेण्यावे शेवटी कोण किती रुपयाला कसा घेतोय काय करतोय त्याच्यावर शेवटी किमतीवर आहे. पण मी चांगल्या किमतीचीच बैल घेतलेली होती तो मागवी. पण आता ही सांगितलं तुम्ही आकडा सांगितला की 10-51, तो खरा बैल धरलाय म्हणून त्याच्या एवढं खरं काय नाही, कारण आपण नंदी बैल म्हणजे बैलाच्या डोक्यावर हात घेऊन सुद्धा सांगतो की 10-51चा व्यवहार आहे. त्याच्यामुळे तू काय असं लपोछपी, कारण काय होतं माहिती का, ह्या किमती मी जर म्हणलं ना 20 लाखाचा घेतला तर उद्या घ्यायला गेल्यावर मला परत 20-25 मोजावं लागतात. कारण तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ज्येष्ठ आहात, की असं होतं की किमती वाढवून सांगितल्या, म्हणूनच म्हणलं ना, त्या वाढून सांगण्यामुळेच आहे ना काय झालंय, बैलांच्या किमतीत ना खूप आसमान. आता समजा ह्यांचा बैल मी 10-51ला घेतलाय आणि समजा मी 15-51 टाकलं, तर उद्या ह्यांच्या भागातला एखादा बैल पसंत पडला तर ती काय म्हणणार, बुलढाणाकरांचा तो अर्जुन एक 15 लाखाला गेला होता, मग आपला 17-18ला तरी गेलाच पाहिजे. हे प्रकार खूप प्रकार झालेत की कोण शाश्वत किमती बघत नाही आणि आपले मोगमच किमती टाकतात, त्यामुळे अडचणी वाढत चालल्यात. त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रातली खरेदी विक्री थांबली असं वाटतंय का तुम्हाला, की किमत्या वाढवून सांगणार? 100% मला असं वाटतं की आता बघा ना तुम्ही ह्या 6 महिन्यात वर्षातल्या तुम्ही खरेदी बघितल्या तर मोजक्या 2-3 लोकांच्या मोठ्या लोकांच्याच खरेदी आहेत. बाकीच्या मग किरकोळ वासरं वगैरे हे चालूच आहेत, पण मोठ्या खरेदी अशा मला कुठे दिसल्या नाही.
मॅडम आहेत ते गायकवाड, त्यांनी एक तो राजाची एक खरेदी झाली असेल आणि त्याच्यानंतर डायमंड एक, या 2 खरेदीनंतर मला मोठी खरेदी ती वजीर आपलं हे एक विराट एक खरेदी झाला 21 लाखाचा काहीतरी त्यांचा, पण त्याची खरी किंमत मला माहित नाही. तर त्या बैलाला सुद्धा मी बघितला होता, पण त्या किमतीमुळे मी सोडला. पण तरी पण त्यांनी सांगितलं 21 लाख रुपये, तर मग मला माहित नाही किती किंमत आहे. पण मग ह्या 3-4 खरेदी सोडल्या तर या वर्षातली खरेदी मला दिसत नाही मोठी खरेदी. तुम्ही बैलावर हात ठेवलाय आणि सांगितलंय की 10,51,000 अशी किंमत आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं सर्टिफिकेट नसणार. आणि कारण आपण नंदीच्या आसपास काम करणार ही सगळी लोक आहेत. आता बैल तर घेतलाय, पण बैल घेण्याबरोबर आता सगळ्या गोष्टी चालवणार, नियोजन हे ते खूप अडचणीचा विषय आहे का? बैल घेणं सोपं आहे, बैल घ्यायचं सोपं आहे, पण नियोजन करणं खूप अडचणीचं आहे. मी आत्ताच बैल घेतल्यापासून ना जवळजवळ 20-25 जणांना फोन लावले असते, तर पण सगळ्यांचे पैरे झालेत. म्हणून आता जोर आपला बैल कुठंतरी एखाद्या ह्याच्यात चांगल्या बैलाला मारून जोर पुढे जात नाही तोपर्यंत तो विषय राहणारच आहे. आणि ठीक आहे, त्याच्यात दमक हाय दिसतं असं, कारण मी आज बघितलं बैलाला तर गाडी बांधूनच पडलाय आज दोन्ही फेरे बैल. त्यामुळं आणि स्टार्ट टू एंड चांगलाच पडतोय बैल, त्यामुळे त्याच्यात दमक आहे. जर चांगला बैल मिळाला तर नक्कीच काहीतरी करू शकतो तो. शेवटी आशेवर खेळ आहे बैल, असं आणि ती प्रत्येकाला असते. आता ज्यावेळेस आपण म्हणतोय की आशेवर खेळ आहे, त्याबरोबर एक महत्वाचा मुद्दा येतो आणि त्याच्याविषयी बोला. आता कसं आहे, बैल घेतला किमतीला तर तेवढीच किंमत वायदीसाठी द्यावी लागते. नाही, मी मोजकेच बैलांना वायदी दिलेली आहे आतापर्यंत, म्हणजे की असं काही नाही मी जास्ती करून बैल वायदीची घातली नाही. मैत्रीत बैल मिळतात, भेटतात. हा, मला तर आज तर काय, मी फक्त भाडा कधी दिला असेल तर दिला असेल. राहुलभाई पाटलांनी मला ज्यावेळेस गुरु घेतला होता त्यावेळेस त्यांच्या मथुरला बी बैल घातला होता, तर मला बी नाही कुणी 1 रुपया मी दिला नाही किंवा त्यांनी माझ्याकडून घेतला नाही. परत सचिन हे असते पैलवान चव्हाण वाईवाले, त्यांच्या रायफलला बी तो घातला होता, त्यांना बी काही 1 रुपया दिला नाही, त्यांनी मला काय मागितलं नाही. आम्ही त्यांच्याकडून 1 रुपया घेतला नाही. त्यांनी उलट तिथून मला पोरांना जेवायला 5,000 रुपयाचं हे पाठवलं होतं पोरांना, पण ती मी असं माहितलं नाही. पण त्यांची आम्ही मुंबईला रेसला गेलतो तर त्यांनी तिथं हे केलं. परत मनोहर चव्हाण साहेब, त्यांचा मी अर्जुन मागितला, ते मी म्हणलं काय असेल ते लखन, तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं की मी काही 1 रुपया मी घेणार नाही. त्यांचं माझं नातं जुनं आहे, म्हणजे कारण ते पुण्यात पहिल्यांदा आले त्यावेळेस मी त्यांना इकडे तो ओम्या पळायचं त्यावेळेस आमचे चांगले संबंध जुळले, माझे मित्र ते, तर ते मला दाजीशिवाय बोलत नाही. त्याच्यामुळं त्यांचे माझे संबंध सुद्धा चांगले, त्यांनी सुद्धा कधी नाही. परत अटील ड्रायव्हर त्यांच्याकडे चेंडू पळायचा, तो आता मी घातला होता साईला, तो बी 1 रुपया दिला नाही कोणी कुणाला. म्हणजे मोठी बैल दिले तर कुणी मी आजपर्यंत कुणाला वायदी दिली नाही. पण संबंधातून पैर होतात का? कवचित होतात, असं कंपल्सरीच होतील म्हणून असं मला म्हणायचं नाही, पण कवचित होतात, रिलेशनवर पैरे कवचित होतात. कारण तुम्ही बी बघितलं असेल बैलगाडी क्षेत्र खूप प्रॅक्टिकल झाले, कवचित होतात. मी म्हणत नाही की कंपल्सरीच होती. एखाद्या वेळेस माझा बैल मागितला तर मला देणं भाग आहे, त्यांनी मागितलं तर त्यांना देणं भाग होतंय, म्हणून ते झालंय. पण असं कंपल्सरी बिना वायदीचे होतील म्हणून मला वाटत नाही. वायदी ही 100% द्यावा लागती, पण आज पर्यंत मी काही कमी प्रमाणात वायदी दिली. 2-3 जणांनाच दिली असं की नवीन बैल बाबा पळून घ्यायचा आहे तर मग एमर्जन्सी मध्ये दिलेली, तर 2-3 जणांना, नाही तर मग कोणाला मोठ्या बैलात वायदी नाही दिली. आता एवढं सगळं सांगताय, खरेदीच एवढी मोठी केलेली आहे, तुम्ही करता काय ही सांगा पहिल्यांदा, कारण बऱ्याचशा लोकांना प्रश्न उभा राहतात की हे करतात काय. मग अच्छा, माझा डेअरी फार्मचा व्यवसाय, माझा गोठा आहे मोठा, 400 म्हशींचा गोठा आहे. 400 म्हशी? हो, 400 म्हशी आहेत. बर. आणि प्लॉटिंग छोटं मोठं प्लॉटिंगचं असते, आणि रेंटने खोल्या आहेत आमच्या 300-400 खोल्या आहेत भाड्याने. पण आता मला सांगा, तुम्ही म्हणजे शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करा, शेतीच त्याच्यातनच बैलगाडा आवड झाली? हा, शेती पहिल्यापासून शेती. आणि मी पॉलिटिक्स मध्ये असल्यामुळं आता माझ्या मिसेस आता नगरसेवक झालेत गेल्या 10-12 दिवसापूर्वी. बर, असा विषय आहे. म्हणजे सगळंच तुमच्यासाठी. त्याच्या आधी मी सरपंच होतो पुरसंगीला, तसं काही विषय नाही, म्हणजे दोन्ही सगळेच आवडत, असं काही विषय नाही. आता पुरसंगी वडकी पाहिलं तर आपण बैलगाड्याचा हब आहे, तिथं जास्त प्रकारची म्हणजे बैल येतात जातात, तर काय सांगाल? काय नाही, आता हे सगळे आवड आहेत जास्त त्याचे. आता बाप्पू साहेब असतील, संतोष मोडक आहेत किंवा अमोल गायकवाड आहेत, ह्यांच्या सगळ्यांच्या आवड आहेत. आता त्यांच्यामुळं त्यांचं पहिला आमचा जुना दत्ता गायकवाड आहेत ना, त्यांची बैल आणि आमची जुनी बैल म्हणजे जुन्या काळात माझ्या वडिलांच्या पासून ती एकत्र पळायची पहिली. त्यांचे चुलते होते भीमराव गायकवाड म्हणून, ते वारले.
त्यांचे वडील, आमचे वडील आणि ते मित्र होते, त्यामुळे एकत्र सावड असायची पळायला पहिली बैलांची, असा विषय होता. एवढी सगळी कामं मल्टिपल करताय, वेगवेगळी करताय तुम्ही, तर काय बैलगाडी क्षेत्र काय शिकवतंय तुम्हाला ह्या निमित्तानं, खरेदीच्या निमित्तानं सांगा की ही मला कळलंय बैलगाडी क्षेत्र? बैलगाडी क्षेत्रात म्हणजे कसं आहे माहिती का, मित्र परिवार हा खूप मोठा आहे आणि ज्याला टिकवायचं त्याला माणूस की असेल तर तीच मैत्री टिकती, नाही तर मग सगळंच जर पैशात बघितलं तर काहीच होणार नाही. म्हणून मला आवड आहे, तर मी पहिल्यापासून, म्हणजे मला जनावरांची पहिल्यापासूनच आवड आहे. ते कळतंय. 400 म्हशी आहेत माझ्याकडे, घोडे आहेत, रेसकोर्सला माझे घोडे होते. बर. तिथं सगळ्यांबरोबर होते घोडे, म्हणजे तिथं बी होते. आता नाव नाही घेत कुणाबरोबर पार्टनरशिप होते ते विषय नाही, पण तिथं घोडे आहेत, बैलाचं आवड आहे, कुत्र्याची बी आवड आहे, म्हणजे असं काही विषय नाही. घरी गोट्यावर 3-4 आहेत, असा विषय काय नाही. बर. आता त्यातूनच तुम्हाला संबंध प्रस्थापित झाले ह्या व्यक्तीशी. तुमची ओळख सांगा. माझे ओळख म्हणजे राहुल मारुती गाडगे क्षेत्र. तुमची त्यांची कशी ओळख? काकांची बरेच वर्षापासून आहे ओळख. काकांची नाही, पहिल्यांदा कशी ओळख झाली? काकांची म्हणजे बैलगाडी क्षेत्रातून ओळख. बैलगाडी क्षेत्रात. बर. आता कसं आहे, तुमच्या गोट्याला हा बैल आणला अर्जुन, तर तुमच्या बरोबर तुम्ही सुचवला पहिल्यांदा, तर ह्या अर्जुन मधलं तुम्हाला काय असं दिसलं की वेगळं पण, की नाही सुचवावं काकांना की बैल हा चांगला आहे, चांगल्या पद्धतीनं पळेल, पुढं चांगलं आपल्याला एक बैलगाड्यात नाव तयार करून देईल? नागटाला त्या दिवशी मैदान झालं, गटाला बांधून पडला बैल, चांगला बैल पडला, म्हणजे 2-3 छकड्यानं गाडी गटाला बसली असेल. मग गटाला गाडी बसली की मी काकांना फोन लावला, म्हटलं असा असा बैल आपल्याला घ्यावा लागतं. काकांना म्हटलं आता 8व्या सीमेत गाडी लागली, या कडन गाडी लागली, 8व्या सीमेत बैलानं गाडी ओढून खाली जेवढं स्पीड आहे तेवढं निकालावं स्पीड आहे बैलाला. मग काकांना म्हटलं बैल घ्यावाच लागतोय. तुम्ही सांगितलं त्यांना, आग्रह केला की घ्यावं? आग्रह, माझ्या आग्रह खातीर बैल घेतला. बर. आग्रह खातीर काकांनी बैल घेतला. मग तिथं व्यवहार 10,51,000 ठरला. ऍडव्हान्स 11,000 रुपये लगेच काकांनी 5व्या मिनिटात पाठवले. तिथं काकांनी बैल काय नुसता मोबाईल मध्ये बघितला, तुम्ही प्रत्यक्ष बघितलं? मी प्रत्यक्ष बघितला. मग ते झालं की बैला आज औंधाला बैल पळणार होता, त्याच वासराबर, वडीचं वासरू आहे दुसरं, त्याच्याबरोबर आज बैल पळला. गट काढला की काकांना मी फोन केला, काका तुम्हाला यावं लागतंय आज इकडे, काय पण करा. काका 3:45 पुण्यातनं 5:30 औंधात गाडी आली. बघा किती स्पीडनं काका. बर. आता सगळ्यात महत्वाचं, ह्याच्याबरोबर कुठल्या बैलांचा पायरा तुम्हाला करू इच्छिता? कारण बैल तर सांगितलं गुलालात राहिलाय, पण तुमच्या असे कुठली आवडीची बैल आहेत की चांगली गाडी पळेल ह्याच्याबरोबर? ह्याची लक्कनची गोडच्या सर्जाची गाडी, म्हणजे लक्कन असतं किंवा गोडचं सर्जा असेल तर चांगली गाडी पळेल, असं मला अंदाज आहे आणि वाटतंय मला. त्यासाठी प्रयत्न बी करणार तुमचे मित्र? केलता फोन, पण ते 7 तारखेनंतर पळू म्हणजे त्यांचे गावचे मैदान आहेत थोडे, आणि 23 तारखेला पैरा झालेला आहे त्यांचा. पुन्हा झाला ते नाही माहिती, पण झालाय. तर ते म्हणले 7 तारखेनंतर पळू आपण, काय अडचण नाही. बैल थोडा अग्रेसिव्ह वाटतोय का तुम्हाला? खूपच अग्रेसिव्ह आहे का? खूप अग्रेसिव्ह आहे. कधी दिसेल पळताना? आता 23 तारखेला पळू. 23 तारखेला पळून मग व्यवहार पूर्ण करायचा ना, त्यामुळे 23ला होईल किंवा 24ला यांना व्यवहारातनं मोकळं करायचं, त्याच्यामुळं आपलं चालेल. त्यावेळेस म्हणजे मी तुम्हाला विनंती करतो, तो कायदेशीर एका कागदावर यावा, बॉन्डवर यावा, कारण बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी होतात, सगळ्या म्हणजे नाही का. ऍक्च्युली कसं झालंय माहिती का, आता ह्यांचे वडील आहेत, म्हणजे कृष्णाचे वडील आहेत ना, ते स्वतः येतील, ते ठरवतील की कोणाकडे पैसे द्यायचे, नाही तर आपलं सरळ आरटीजीएस मारायचं. उद्या अडचण नकोय. चला, जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, बैल पळून आलेला आहे, गुलाल पात्र आज सुद्धा झालेला आहे, तर जास्त त्रास नको द्यायला. पण असं म्हणावं लागेल की 26वा बैल घेतलेला आहे आणि हिथंच त्यांचा शोध मोहीम थांबो आणि एक चांगलं यश संदीप काकांना मिळो. अर्जुन घेतलेला आहे मित्रांनो, नवीन खरेदी.